काही कारणास्तव मागील आठवड्याचा म्हणजेच 8व्या आठवड्याचा मराठी वाहिनीच्या कोणत्याही मालिकेचा टी-आर-पी रिपोर्ट समोर आला नव्हता। आता मराठी मालिकांचे 8व्या आणि 9व्या आठवड्याचे दोन्ही आठवड्यांचे टी-आर-पी रिपोर्ट समोर आले आहेत। महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पी मध्ये आता 9व्या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पी मध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे। याचे कारण साहजिकच आहे, कारण स्टार प्रवाह वाहिनीचे मालिकांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे चक्र सुरूच आहे। 16 फेब्रुवारीपासून तब्बल 6 मालिकांच्या वेळांमध्ये टी-आर-पी साठी खूप मोठा बदल करण्यात आला होता आणि आता आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या दोन नव्या मालिकांमुळे इतर मालिकांच्या वेळांमध्ये 30 मार्च पासून मोठा बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे या साऱ्यांचा परिणाम स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेच्या टी-आर-पी वरती होऊन मालिकांचा टी-आर-पी कमी होऊ लागला आहे। मात्र आता बदलत्या वेळेची खेळी स्टार प्रवाह वाहिनीवरच उलटी पडलेली दिसत आहे, कारण ठरले तर मग मालिकेच्या टी-आर-पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत वाढ न होता घसरणच पाहायला मिळाली आहे। ठरले तर मग मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे। तर तू ही रे माझा मितवा ही मालिका ठरले तर मग मालिकेला क्रॉस करायला फक्त एका पॉईंटच्या फरकाने मागे राहिली आहे। तर लग्नानंतर होईल प्रेम याही मालिकेच्या टी-आर-पी मध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झाली आहे। तर इतर सर्व मालिकेच्या टी-आर-पी मध्ये थोड्याफार प्रमाणात 1 ते 2 पॉईंटने वाढ दिसत आहे। आता या टी-आर-पीच्या शर्यतीत कोण गेला आहे पुढे आणि कोण राहिला आहे मागे, चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या टी-आर-पी रिपोर्टमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिका आणि 8व्या आणि 9व्या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट। तर 9व्या नंबरवरती आहे लवकरच बंद होणारी साधी माणसं ही मालिका 1.5च्या रेटिंगसह। 8व्या आठवड्यात देखील मालिकेचा टी-आर-पी सेमच होता। मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही। तर नंबर 8 वरती आहे रात्री 11 वाजता प्रदर्शित होणारी येड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.7च्या रेटिंगसह। 8व्या आठवड्यात मालिका 1.6च्या रेटिंगवरती होती आणि या आठवड्यात मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1ने वाढ झाली आहे। आता येड लागलं प्रेमाचं या मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे। किशोरी शहाणे यांच्या येण्याने मालिकेच्या टी-आर-पी मध्ये वाढ होते का हे पाहणे रंजक ठरणार आहे। तर नंबर 7 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.1च्या रेटिंगसह। मागील आठवड्यात मालिकेचे टी-आर-पी 2.0 अशी होती। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1ने वाढ झाली आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे, कारण मालिकेच्या कथानकामध्ये आता खलनायिका ऐश्वर्या सुधारली आहे। ऐश्वर्या आणि जानकी एकत्र येऊन मायाला धडा शिकवताना दिसत आहेत, त्यामुळे येणाऱ्या दिवसात कथानकाच्या अभावी मालिका बंद होऊ शकते। तर नंबर 6 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 2.3च्या रेटिंगसह। 8व्या आठवड्यात मालिकेचा टी-आर-पी 2.2 असा होता। मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1ने वाढ झाली आहे। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे नवी मालिका तुझ्या सोबतीने। तुझ्या सोबतीने या मालिकेने मिळवला आहे 2.5चा टी-आर-पी। तुझ्या सोबतीने या मालिकेचा 8व्या आठवड्याचा टी-आर-पी हा 2.8 असा होता। मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्या सोबतीने या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये तब्बल 0.3ने मोठी घसरण झाली आहे। तरी देखील तुझ्या सोबतीने ही मालिका टॉप 5 मध्ये टिकून आहे। तर नंबर 4 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 2.9च्या रेटिंगसह। लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचा 8व्या आठवड्याचा टी-आर-पी देखील सेमच आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत प्रेमानंतरचं लग्न हा सिक्वेन्स सुरू आहे। जीवानंदिनी आणि काव्या पार्थचं लग्न प्रेक्षकांना फारसं काही आवडलं नाही। मालिकेच्या कथानकामध्ये प्रेक्षकांनी फारसा काही इंटरेस्ट दाखवला नाही। मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणतीही वाढ दिसत नाही। तर टॉप 3 मध्ये आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 3.2च्या रेटिंगसह। 8व्या आठवड्यात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा टी-आर-पी 3.1 असा होता। मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1ने वाढ झाली आहे। आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची 30 मार्च पासून वेळ बदलण्यात येणार आहे। ही मालिका 30 मार्च पासून सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे बदलत्या वेळेचा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला फटका बसणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे। दरम्यान टॉप 3 मध्ये असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका टॉप 3 मधून घसरून बॉटम मध्ये बदलत्या वेळेमुळे जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तर टॉप 2 मध्ये आहे नेहमीप्रमाणेच तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.6च्या रेटिंगसह।
तू रे माझा मित्र या मालिकेचा TRP मागील आठवड्यात म्हणजेच 8व्या आठवड्यात 3.4 असा होता. 8व्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत तू रे माझा मित्र या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने मोठी वाढ झाली आहे आणि तू रे माझा मित्र या मालिकेने टॉप 2चं स्थान मिळवलं आहे. तू रे माझा मित्र या मालिकेची आता नंबर 1 मालिका बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या दिवसात तू रे माझा मित्र ही मालिका नंबर 1चं स्थान मिळवू शकते. दरम्यान तू रे माझा मित्र या मालिकेची वेळ देखील 30 मार्चपासून बदलण्यात येणार आहे. तू रे माझा मित्र ही मालिका सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बदलत्या वेळेचा तू रे माझा मित्र या मालिकेला फटका बसणार की फायदा होणार हे पाहणे रंजक ठरेल. तर नंबर 1 वरती आहे नेहमीप्रमाणेच ठरलं तर मग ही मालिका. ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.7चा TRP. ठरलं तर मग मालिकेचा 8व्या आठवड्याचा TRP देखील 3.7 असाच होता. ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये आता दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे. मालिकेच्या कथानकामध्ये प्रियाचं सत्य सर्वांसमोर येणार हा ट्रॅक सुरू आहे. मात्र या कथानकाला देखील खूप ताणले जात आहे. त्यामुळे ठरलं तर मग मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान ठरलं तर मग या मालिकेला तू रे माझा मित्र ही 1 पॉईंटच्या फरकाने क्रॉस करायला मागे राहिली आहे. येणाऱ्या दिवसात तू रे माझा मित्र ही मालिका ठरलं तर मग मालिकेला क्रॉस करून नंबर 1 मालिका बनू शकते. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे नंबर 1चे स्थान धोक्यात आहे. येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग मालिका तिचं नंबर 1चं स्थान गमावते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर हा होता वीक 9 म्हणजेच 28 फेब्रुवारी ते 6 मार्चच्या 9व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता या TRP रिपोर्टनुसार समजत आहे की स्टार प्रवाह वाहिनीने पुन्हा एकदा मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल करून स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता पुन्हा एकदा 30 मार्चपासून मालिकांच्या वेळांमध्ये बदल करून स्टार प्रवाह वाहिनी तीच मोठी घोडचूक करणार आहे. त्यामुळे या चुकीचे परिणाम स्टार प्रवाह वाहिनीला TRP मध्ये भोगावे लागतील का की स्टार प्रवाह वाहिनीला फायदा होऊन TRP मध्ये वाढ होईल हे पाहणे रंजक ठरेल. आता येणाऱ्या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट काय असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.